तर हा प्रॉब्लेम बघा सोपाच आहे. तर हा एक सॉल्व करून घेऊ. त्याच्यात काही एक्सपोनेन्शियल फॉर्म काढायचं फक्त. बघा सोल्युशन log of x plus 5 at base 3 equals to 4. मग बघा याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहायला लागणार आपल्याला. एक्सपोनेन्शियल फॉर्म काय राहतो आपला a raised to n equals to m. मग याला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कसं लिहित्या log of m at base a equals to पावर किती n. मग याच्यासोबत जर कम्पेअर केलं तर a इक्वल्स टू किती आहे इथं 3. m इक्वल्स टू काय आहे m इक्वल्स टू किती दिलेलं आहे x प्लस 5. ठीक आहे. त्याच्यानंतर ना n इक्वल्स टू काय दिलेलं आहे 4 दिलेलं आहे. काय दिलेलं आहे 4. मग बघा आता इथं म्हणून a रेस टू आता बघा a किती इथं 3, n किती इथं 4 इक्वल्स टू काय दिलेलं आहे x प्लस 5. मग बघा 3चा जर आपण चौथा घात केला मग म्हणजेच काय की 3 × 3 × 3 × 3. बघा 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81. मग 81 इक्वल्स टू एक्स प्लस 5. मग बघा आता हा इकडे काय प्लस 5 इकडे आलं काय होईल मायनस होईल 81 मायनस 5 इक्वल्स टू एक्स. आणि मग इथं काय एक्स इक्वल्स टू 76. हे काय आलं एक्स इक्वल्स टू 76 आलं. ठीक आहे. एक्स इक्वल्स टू किती भेटलं आपल्याला 76 भेटलं. ठीक आहे. एक मिनिट बसलं की याच्यामध्ये. ठीक आहे. एक्स इक्वल्स टू किती भेटलं आपल्याला 76. ठीक आहे. मग बाकीचे प्रॉब्लेम जे आपण ते उद्या बघू. आता काय आहे की सोपे थोडेसे हार्ड प्रॉब्लेम आहे आता. पण हे हार्ड प्रॉब्लेम जे आहे का ते पेपरला येत नाही. बट जे सिम्पल आहे सिंगल फॉर्म्युलेवरती ते येऊ शकतं. ठीक आहे. आता आपण किती सॉल्व केले 25 पर्यंत. बघा हा एक प्रॉब्लेम आपण आधी सॉल्व केलेला आहे. ठीक आहे. काय आहे सॉल्व ऑलरेडी तुम्ही बघा वरती x² - 5x + 11 = 1 दिलेलं आहे. याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू जी आहे हा 5⁻1 होतो आणि 5 याच्यातनं मायनस केल्यानंतर 6 होतं आणि त्याचे फॅक्टर्स येते बघा ते आपण हे सॉल्व केलेलं 3 आणि 2 येतं त्याचा आन्सर. मग बघा उद्या आपण जो आहे तो 2 मार्काची प्रॉब्लेम आहे कितीच्या क्वेश्चन नंबर 2 4 मार्कासाठी येणारे प्रॉब्लेम आहे. किती मार्कासाठी येणार आहे 4 मार्कासाठी. हे थोडेसे मोठे कॅल्क्युलेशनचे प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये 2-3 फॉर्म्युले यूज करावं लागतात. तर हे आपण आता उद्या बघू. ठीक आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्हाला त्या थंबनेलवरती माझा नंबर दिसतोय बघा व्हॉट्सअपला. तुम्ही त्याच्यावरती मेसेज करू शकता किंवा तुम्हाला जर टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं असेल ही PDF पाहिजे म्हणजे नाही का ज्यांना ही PDF पाहिजे जे आपण इथं क्लासमध्ये सॉल्व करतो तर ते तुम्ही मला तिथे त्या टेलिग्राम ग्रुपमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. तुम्ही त्यासाठी त्या टेलिग्राम ग्रुपला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण दिलेली त्याच्यावरती क्लिक केलं तुम्ही डायरेक्ट त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जाऊन जॉईन व्हाल. ठीक आहे. ठीक आहे. मग बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. कोणाला काही डाऊट असला ते विचारू शकतो. ठीक आहे.